नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 115 म्हणजेच शालेय आर्थिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया. शिक्षक व सेवक यांचे वेतन जून 1973 पासून माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतरांना बँकांमार्फत वेतन अदा केले जाते. सदर वेतन बँकामार्फत अदा करण्याकरिता शाळेस मुख्याध्यापक व शिक्षणाधिकारी यांच्या संयुक्त नावाने बँक खाते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत उघडणे आवश्यक आहे. सदर संयुक्त खाते मात्र फक्त मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने चालवले जाते. सदर खात्यात वेतन अनुदानाची रक्कम जमा होते. त्यानंतर शिक्षकेतरांच्या वैयक्तिक खात्यात मुख्याध्यापकांच्या आदेशान्वये वेतन वर्ग केले जाते. शिक्षक व शिक्षकेतरांच्या वेतनातून करण्यात आलेली कपात याच खात्यात शिल्लक राहते. अशी कपात केली गेलेली रक्कम ड्राफ्टने काढण्यात येऊन त्या ठिकाणी सदर कपातीचा भरणा केला जातो. उदाहरणार्थ LIC, RD इत्यादी. मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने सदर खाते चालविले जात असले तरीही सदर खात्यातून रक्कम रोख स्वरूपात काढता येत नाही. शिक्षक व शिक्षकेतरांना सदर खाते ज्या शाखेत असेल त्या शाखेत वैयक्तिक बचत खाते काढावे लागते. त्यावेळेस त्यांचे वेतन त्यांना प्राप्त होऊ शकते. पगार बिल व वेतन देयक. वेतन देयक प्रथम जिल्हा परिषद शिक्षण खाते पे युनिट्स येथे सादर करावे लागते. वेतन देयक हे पे युनिट येथे सादर केल्यानंतर सदर वेतन देयक तपासून मंजूर केले जाते व त्यानंतर वेतन देयक जिल्हा मध्यवर्ती बँकांमार्फत ज्या बँकेत शाळेचे संयुक्त खाते असेल त्या शाखेत जमा होते. वेतन देयक पे युनिट येथे तपासले जाते व त्यात काही त्रुटी आढळल्यास वेतन देयक शाळेकडे परत केले जाते. त्यामुळे वेतनास उशीर होऊ शकतो. तसे वेतन देयक मंजूर झाले व त्यानंतर सिनियर ऑडिटर यांच्या तपासाच्या वेळेस काही त्रुटी आढळल्यास अशी त्रुटीची दुरुस्ती करावी लागते. जादा रक्कम अदा केली गेलेली आढळल्यास अशी जादा रक्कम वसूल केली जाते. या सर्व बाबी टाळण्याकरिता वेतन देयक बनवितानाच अधिक काळजीपूर्वक बनविले गेल्यास चांगले. वेतन देयक अधिक अचूकपणे व दक्षतेने बनविण्याकरिता खालील गोष्टीकडे लक्ष द्यावे. 1. शासनमान्य नमुन्यात वेतन देयक बनविले जावे. 2. वेतन देयकात मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, प्रशिक्षित पदवीधर, प्रशिक्षित अपदवीधर, ग्रंथपाल, लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी या क्रमानेच वेतन काढण्यात यावे. 3. प्रत्येक कर्मचाऱ्याचे नावाचं समोर पद, वेतन श्रेणी, बँक खाते क्रमांक याचा उल्लेख करावा. 4. कर्मचाऱ्यांच्या पदान्वये त्यास देय वेतन श्रेणी देण्यात येऊ त्यानुसारच वेतन काढावे. 5. मूळ वेतनाव्यतिरिक्त त्यास देय महागाई भत्ता, घर भाडे भत्ता, शहरपूरक भत्ता, वाहतूक भत्ता इत्यादी त्यास देय दरान्वये अदा केली जावीत. 6. अशा देय भत्त्यांसह एकत्रित बेरीज केली जाऊन ती स्वतंत्रपणे दर्शवण्यात यावी. त्यास एकूण वेतन म्हटले जाते. 7. कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या दिनांकाकडे लक्ष ठेवून ज्या कर्मचाऱ्याचे वेतनवाढ ज्या महिन्यात असेल त्या महिन्यात त्यास वेतनवाढ दिली जावी. 8. वेतन देयकातून 2 प्रकारच्या कपाती केल्या जातात. 1. अनिवार्य कपात. 2. अनावश्यकपणे नियमान्वये करावी लागणारी कपात. त्यामध्ये अनिवार्य कपात जी आहे ती पुढील प्रमाणे: भविष्य निधी, व्यवसाय कर, आयकर इत्यादी रकमांची प्रत्येक कर्मचाऱ्याच्या वेतनातून नियमान्वये कपात केली जाते. 2. आवश्यकतेप्रमाणे नियमान्वये करावी लागणारी कपात. कर्मचाऱ्याने सूचना दिल्यास त्यानुसार करावयाच्या कपात. उदाहरणार्थ विमा हप्ता, RD, सहकारी सोसायटी कपात इत्यादी कपाती त्या विभागाने कळविलेल्या कपात यादीन्वये
तसेच कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधीतून रिफंडेबल लोन घेतले असल्यास सदर कर्जाचा हप्ता जादा वेतन अदा केले गेले असल्यास वेतन वसुली इत्यादी कपातीही कर्मचाऱ्याच्या वेतनातून केल्या जातात. वेतन व कपाती यांची बेरीज वजाबाकी ही अचूकतेने करावी. प्रत्येक पानाची उभी व आडवी बेरीज काळजीपूर्वक घेण्यात येऊन त्याची पडताळणी करावी. रक्कम लिहिताना गिरवू नये. रक्कम लिहिताना चूक झाल्यास त्यावर लाल पेनने काट मारण्यास येऊन परत सदर रक्कम लिहावी. कोणत्याही परिस्थितीत त्यावर गिरवू नये. त्यामुळे बेरीज वजाबाकीत चूक होण्याची शक्यता कमी असते. टंकलेखन करताना एखादा आकडा टाईप करण्यास चुकल्यास सदर आकडा पूर्णपणे खोडण्यास येऊन त्याच्या खाली सदर आकडा परत लिखित करावा. अशा खाडाखोडीच्या ठिकाणी स्वाक्षरी करण्यात यावी. 10. पगारपत्रकाच्या वेळी शेवटी शिक्षक व शिक्षकेतर अशी वेगवेगळी समरी लिहावी. 11. पगारपत्रकाच्या प्रथम पृष्ठावर वेतनाच्या व कपातीच्या एकत्रित रकमांचा उल्लेख असावा. फी भरणा व वेतन वसुली यांचाही उल्लेख असावा. 12. शेवटच्या पृष्ठावर आवश्यक ती सर्व प्रमाणपत्रे देण्यात यावी. 13. वेतन देयकाबरोबर कर्मचारी वैयक्तिक कपात यादी वेतन वाढ प्रमाणपत्र भविष्य निर्वाह निधी कपात तक्ता वेतनवाढ मिळाल्याबाबतची आगाऊ पावती प्रोफार्मा नंबर 5 इत्यादी कागदपत्रे जोडण्यात यावी. 14. वेतन देयक दरमहा 7 तारखेपर्यंत वेतनपथकाकडे सादर करणे आवश्यक आहे. 7 तारखेपर्यंत वेतन देयक सादर गेल्यास 1 तारखेला निश्चितपणे वेतन प्राप्त होऊ शकेल. 7 तारखेनंतर वेतन देयक सादर गेल्यास त्या महिन्याच्या दुसऱ्या लॉटमध्ये वेतन देयक जाईल व स्वाभाविकपणे वेतन प्राप्त होण्यास उशीर होईल. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन प्राप्त होण्याकरिता तारखांकडे लक्ष ठेवून वेतन देयकाचे काम वेळेत अचूकपणे पूर्ण करावे. इमारत व क्रीडांगण भाडे. शाळेने आपल्या गरजा भागविण्यासाठी इमारत भाड्याने घेतली असेल तर एक्झिक्युटिव्ह इंजिनियरने शिफारस करून रकमेइतकी भाडे घरमालकास देण्यात यावे. हीच बाब क्रीडांगणाबाबत लागू आहे. हे भाडे अनुदानपात्र आहे. भाड्याची रक्कम त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच 31 मार्च घरमालकाकडे अदा केली पाहिजे. भाडे मिळाल्याबद्दल रीतसर पावती घेतली पाहिजे, तरच रक्कम त्या वर्षी खर्ची पडेल दाखविता येईल. भाडे 31 मार्चपर्यंत खर्ची पडले नसल्यास अनुदान आकारणीत ते भाडे चालू वर्षात मिळत नाही, त्याचाही पुढील वर्षात ते मिळेल. अशा वेळेस घरमालक व शाळा यांच्यात वाद निर्माण होऊ शकतो. घरमालकास वेळेवर भाडे मिळेल याची व्यवस्था मुख्याध्यापकाने संस्थाचालकांशी संपर्क साधून करणे आवश्यक आहे. इमारत शाळा चालविणाऱ्या संस्थेची असल्यास हा प्रश्न इतक्या तीव्रतेने होत नाही.